हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की बिग बॉस मराठी संपलेला आहे, सीझन संपलेला आहे. आपल्याला विनरसुद्धा भेटलेली आहे. परंतु फायनल्समध्ये तुम्ही काही लोकांना मिस केल्या का? मतलब काही लोकं आपल्याला दिसले नाही ना? मतलब रुचिता बघा किंवा प्राजक्ता बघा किंवा सोनाली बघा किंवा संकेत बघा, हे आपल्याला दिसले का बरं नाही बिग बॉस शोमध्ये? मतलब हे फायनल्समध्ये का बरं नाही आले? ह्यांना इन्व्हिटेशन का बरं दिलं गेलं नाही? किंवा ह्यांनी डान्स परफॉर्मन्स का बरं केलं गेलं नाही? कारण की जेव्हा फायनल असते ना बिग बॉस मराठी 6च्या किंवा कोणत्याही शोच्या सर्व कंटेस्टंट लास्ट एपिसोडला येतात. काँग्रॅच्युलेशन करतात, एन्जॉय करतात, गेम म्हणजे डान्स परफॉर्मन्स करतात, कॉन्टॅक्ट बोलतात, जे पुराणे कंटेस्टंट आहेत त्यांच्यासोबत, जे टॉप 5 मध्ये आहेत त्यांच्यासोबत बोलतात, कन्व्हर्सेशन करतात. ह्या सर्वच गोष्टी होतात. परंतु का बरं हे जे 3 मेन इम्पोर्टंट जो 4 मेन इम्पोर्टंट कारण आहेत. आपल्याला माहीत आहे की दिव्या शिंदे तर येऊ शकणार नाही. कारण की दिव्या शिंदेला केस झाली होती, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, खूप सारी कॉन्ट्रोव्हर्सी झाली. ते कधीच येणार नाही ह्या शोमध्ये. दुसरी गोष्ट परंतु बाकीचे लोक आहेत त्यांच्यासोबत एवढ्या साऱ्या गोष्टी झाल्या नाही. पण प्रश्न हा पडलाय, की रुचिता, प्राजक्ता, संकेत जो खूप चांगला आहे, त्याला बिग बॉस शो एवढा प्रेम करते तो आणि सर्वात इम्पोर्टंट म्हणजे सर्वात इम्पोर्टंट म्हणजे सोनाली. हे सर्व का बरं बिग बॉसच्या फायनल्समध्ये नाही आले? का बरं? हे सुद्धा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आले असतील, तर त्याचे उत्तर द्यायला मी आहे, की का बरं हे 4 लोकं बिग बॉसच्या फायनल्समध्ये आलेले नाही? पहिला जो व्यक्ती आहे ती म्हणजे प्राजक्ता. प्राजक्ताने बिग बॉस शोमुळेच लोकं तिला ओळखतात. ती एक सिंगर आहे, उत्तम सिंगर आहे. परंतु बिग बॉस शोमुळेच मी तिला ओळखायला लागली होती. बिग बॉस शोमुळेच तिची पर्सनॅलिटी ओळखायला लागली होती आणि बिग बॉस शोमुळेच तिला थोडी पहिचान भेटलेली आहे आणि बिग बॉस शोमुळेच फॅन फॉलोइंग म्हणा, पहिचान म्हणा, इज्जत म्हणा, मान म्हणा, सन्मान म्हणा, काम म्हणा, फेम म्हणा, इमेज म्हणा, ह्या असंख्य गोष्टी भेटतात आणि प्राजक्ताला सुद्धा तीच भेटली. परंतु प्राजक्ताचा एक व्हिडिओ समोर आला, की तिच्या कामाची काहीतरी अडचण आहे, तिचे कमिटमेंट्स आहेत कामाप्रती म्हणून ती फायनलला येऊ शकली नाही. हा तिचा रिझन होता आणि मला वाटलं, की ओके काहीतरी त्यांचे कमिटमेंट असतात, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात आणि त्याच्यामुळे ती कॉन्ट्रॅक्ट्सला मोडू शकत नाही आणि दॅट इज अ इम्पोर्टंट वर्क. ते कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा कॉन्ट्रॅक्ट तोडणे खूप मुश्किल असते. म्हणून ती शायद नाही आली असेल बिग बॉसमध्ये. ठीक आहे, एका एका साइडला वाटलं, की ओके नाही आली असेल. त्याच्यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे, की सोनाली. सोनाली जी बिग बॉस हिंदी करून आलेली होती, ती का बरं या शोमध्ये आली नाही फायनल्समध्ये? पहिली गोष्ट ती सुद्धा बिग बॉस जो 6 आहे ना, त्याच्याबद्दल इंटरव्ह्यूमध्ये असंख्य गोष्टी बोलत आहे ती. बिग बॉसबद्दल वाईट-वाईट बोलत आहे, की बिग बॉस शो असा आहे, बिग बॉस घाणेरडा आहे, त्याचे बाथरूम बघा किती घाणेरडे आहे, ते आम्हाला जेवण देत नव्हते, ते आम्हाला हे करत नव्हते, ते करत नव्हते, असंख्य गोष्टी. मला वाटते, की एखाद्या शोमध्ये आपण जातो, आपल्या एखाद्या शोमध्ये इज्जत भेटते, तरी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी घडल्या असतील ना, तर तुम्ही बोला चुकीचं घडलं वगैरे म्हणून. इफ नाही घडल्या ना, की असं की बाथरूमच खराब होते, बाथरूम क्लीन नव्हते, ह्या सर्व गोष्टी बिग इंटरव्ह्यूमध्ये येणे आणि बोलणे हे चुकीचं वाटतं मला किंवा एखादा बाथरूम क्लीन नाही आहे, तर तू ॲज अ कंटेस्टंट म्हणून क्लीन कर ना आणि तिथं राहा. आपण आपल्या घरामध्ये कसं राहतो, की एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडत, आपण एखादी गोष्ट साफ केलो नाही ना, आपण करोडोचं पण घर बनवलो ना, एखादी गोष्ट आपण साफ नाही केलं ना, तर ₹2 तो कचऱ्याची पेटीच वाचणार आहे आपल्याला. म्हणून प्रत्येकाचे एक व्यक्ती काम असते, की घर साफ करणे. म्हणून मला बिग बॉसच्या हाऊस सुद्धा असं वाटते, की प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असतात, इंडिव्हिज्युअल कामं असतात. म्हणून मला वाटते, की स्वतःमध्ये असते ती धडक, की कोणचं काम केले आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी काहीही काम न करता साधी तिची पाठ सुद्धा वाकत नव्हती झाडून मारताना आणि ती मुलगी बिग बॉस शोमधून निघाल्यानंतर ही म्हणत आहे, की "यार ते घाणेरडा शो आहे, तिथं साफ-सफाई नव्हती होत." मला असं वाटतं, की दीपाली हे फक्त फेम आणि फक्त पब्लिसिटीसाठी आणि फक्त फालतूगिरीसाठी करत आहे. कारण की बिग बॉस शो खूप काही देते, तिला खूप काही दिलं सुद्धा. आता मी सुद्धा तिच्याबद्दल बोलत आहे, तिलाबद्दल आठवत आहे किंवा तिला मिस सुद्धा केली फक्त बिग बॉस हाऊसमध्ये मुळे आणि ती बिग बॉस शोबद्दल अशी बोलत आहे आणि बिग बॉस शोबद्दल तुम्ही मान ठेवा रे, सन्मान ठेवा. कारण की तो तुम्हाला खूप काही देते. दिव्यासोबत जो घडलेला आहे, ते वेगळीच गोष्ट आहे. ती असंख्य वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये बिग बॉस शोचे मेकर्स म्हणा ते असंख्य चूक आहेत. परंतु मला असं वाटतंय, की एखादा व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये चूक राहू शकत नाही. म्हणून सोनाली जे करत आहे, ते करत होती ते चुकीचं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सने तिला तरी बिग बॉसच्या फायनल्समध्ये बोलावलं गेलं नाही आणि ती सुद्धा येऊ शकत नाही. कारण की एवढा वाईट त्या शोबद्दल बोलत आहे आणि फायनल्समध्ये तुम्ही येत आहात, तर तुम्ही कोणत्या वेने तुम्ही त्या आईस कॉन्टॅक्ट कराल, नजरे दाखवाल, रितेश देशमुख यांना तुम्ही काय म्हणाल? खूप सारे असंख्य गोष्टी येतात. परंतु ह्या यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा असते, की तुम्ही फिनालेमध्ये या. मागच्या सीझनमध्ये बसीर सुद्धा बिग बॉसच्या हाऊसबद्दल खूप वाईट-वाईट बोलत होता. परंतु तो सुद्धा फायनलिस्ट म्हणून जेव्हा फायनलचा एपिसोड होता, जेव्हा विनर डिसाईड करणार होते ना, तेव्हा तो आला होता आणि बिग बॉस सरने त्याची वाट सुद्धा लावली होती, की "काय यार, तुम लोगों को ये शो में इतना कुछ मिलता है, इतना कुछ देते हैं और तुम जाके इंटरव्यू में शो के बारे में गलत-गलत बोलते हो." तो उसकी काफ़ी वाट लगाई थी सलमान खान सर ने. बट
इसमें सोनाली दीपाली जो भी दीपाली बोल रही हूँ मैं, सोनाली नाही आली होती. सोनाली इंटरव्ह्यूबद्दल वाईट-वाईट बोलली होती आणि ते डिझर्व्हिंग नव्हती करत. आय थिंक बिग बॉसच्या मेकर्सने सुद्धा तिला इन्व्हाईट नाही केलं असेल, म्हणून त्या कारणाने ती नाही आली. सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे रुचिता आणि संकेत. संकेत का बरं नाही आला? संकेतने शोला बहुत काही दिलं. शोने संकेतला बहुत काही दिलं. नाव दिलं, फेम दिलं, फॉलोवर्स दिले, एक पर्सनॅलिटी दिली, एक बेस्ट प्लेयर म्हणून दिलं, सर्वच काही दिलं. का बरं शोमध्ये आला नाही? मला असं वाटते त्याचा रिझन पर्सनल असेल, की एवढा तो गेम खेळला, एवढा चांगला परफॉर्मन्स होता, एवढी 101% त्या शोमध्ये दिलं. एक वाईल्ड कार्ड बनून खूप स्ट्राँग प्लेयर होता. परंतु सागर दादा वाचले, जे नेहमी बॉटममध्ये असतात आणि मी घराच्या बाहेर निघालो, जो एवढा चांगला गेम खेळतो, एवढी चांगली पर्सनॅलिटी आहे, एवढा चांगला कट्टर करतो, एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या कमी वेळेमध्ये एवढे मन जिंकले, एवढे गेम खेळले. परंतु तुम्ही सागर दादाला ठेवला आणि मला जाऊ दिला शोमधून. हे कुठं ना कुठं ते गोष्ट त्याला खंतली, कुठं ना कुठं गोष्ट त्याला चुभलेली आहे. म्हणून तो तरी नाराज असेल. तो बिग बॉसबद्दल एकही गोष्ट वाईट बोलला नाही, की बिग बॉस असाच आहे, तसाच आहे. त्याने हमेशा हर इंटरव्ह्यूमध्ये बिग बॉसचा धन्यवाद म्हटलेला आहे. परंतु कधी ना कधी ती गोष्ट त्याला चुभलेली असेल आणि म्हणून त्याला याची इच्छा नसेल किंवा काहीतरी झालेलं असेल, काहीतरी हर्ट असेल म्हणून तो शोमध्ये आलेला नाही. परंतु त्याने शोबद्दल एकही गोष्ट वाईट बोललेली नाहीये. आता सर्वात जास्त इम्पोर्टंट आहे, की रुचिता का बरं नाही आली आहे? रुचिता जेव्हापासून शोच्या बाहेर गेलेली आहे, फक्त प्रत्येक गोष्टीच्या खापर ते बिग बॉसवर फोडत आहे, की बिग बॉसने मला निगेटिव्ह इमेज दाखवली, बिग बॉसने असं केलं, तन्वी कोलते सिगारेट पिते, तन्वी कोलते हा करते. म्हणजे लोकांना डिफेम करायचं. आपली इमेज वाईट झालेली आहे ना, तर एक काम करायचं दुसऱ्यांबरोबर चिखल फेकायचं, दुसऱ्यांना वाईट बोलायचं. आपण काय असते ना, तन्वी कोलतेनं प्रत्येक एपिसोडमध्ये स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलं. त्या मुलीने इम्प्रूव्हमेंट न करता त्याच गोष्टीमध्ये गुंतून होती. वाईट-वाईट शिव्या देणे, वाईट-वाईट बोलणे, वाईट-वाईट गोष्टी करणे, वाईट-वाईट कमेंट करणे, असंख्य वाईट रीतीची तिची पर्सनॅलिटी होती आणि या सर्व गोष्टीच्या खापर ते फक्त बिग बॉसवर फोडते. मला असा एक एक गोष्ट वाटते, की आपण आपल्या तोंडातून शब्द काढतो ना, आपण आपली बॉडी लँग्वेज असते ना, एखादा कॅमेरा कधीच काही खोटं बोलू शकत नाही. मी म्हणते, की चल तुझा वाईटपणा दाखवला असते, पण तू त्यावेळेस तू ज्या रीतीने रिएक्ट करत होतीस, वाईट बोलत होतीस, ते सुद्धा चुकीचेच होते ना आणि महाराष्ट्राला ते बघवायची इच्छा नव्हती होत आणि अशा रीतीने ज्या रीतीने बिग बॉसची धजिया त्या मुलीने उडवलेली आहे ना, म्हणजे की बिग बॉस खूप वाईटच आहे. ज्या बिग बॉसने तिला मान दिलं, ज्या बिग बॉसने तिला नाव दिलं, परंतु त्या बिग बॉसच्या शोचे तिने धज्जिया उडवल्या ना, त्यानंतर मला तरी वाटत नाही, की कलर्स मराठीवर जे पण प्रोग्राम होतील किंवा कलर्स मराठीची जे टीम आहे, तिला कधी कुठल्या शोमध्ये इन्व्हिटेशन देईल किंवा कधी ते शोमध्ये येऊ शकते, मला तरी वाटत नाही. तिने स्वतःच्या पायावर कुल्हाड मांडलेली आहे. जो पण झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या, तिची पर्सनॅलिटी जो पण होती, बिग बॉसमुळे तिला लोकं ओळखत आहेत आता तरी, म्हणून तिला असं बोलायला करायला पाहिजे नव्हते. ह्या अशा कारणामुळे हे 4 लोकं बिग बॉसच्या फायनल्समध्ये आपल्याला दिसले नाही आणि भेटले नाही. असे रिझन राहू शकतात. बाकी तुम्हाला काय वाटते? तुम्हाला कोणी मिस वगैरे वाटला का? मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.